चला आपण आता पुढच्या सामन्याची सुरुवात करूया आणि पुढचा सामना असणार आहे तो म्हणजेच देसाई युनायटेड ग्रुप पीसीएमसी विपक्ष जागृती स्पोर्ट्स डोंबिवली नाणेफेक जिंकले. देसाई युनायटेड स्पोर्ट्स ग्रुप पीसीएमसी संघाने नाणेफेक जिंकून त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर कुठलाच वेळ वाया न घालवता लगेचच मी विनंती करतोय कॅप्टनला देसाई युनायटेड ग्रुपच्या की आपलं क्षेत्ररक्षण सेट करून घ्यायचं आहे. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजवीकडे पाठवून द्यायचं आहे. श्रीकांत कोळी पीजे स्पोर्ट्स डोंबिवली ज्याचे कॅप्टन आहेत विशाल म्हात्रे आणि देसाई युनायटेड ग्रुप पीसीएमसी चे कॅप्टन आहेत श्रीकांत देसाई अनुराग मोहिते. संगमालक श्रीकांत देसाई आणि कॅप्टन आहेत अनुराग मोहिते. ही मॅच देखील तितकीच मजा. आता आपण तिथे ओम नमः शिवाय संघाला एक गोड आठवण भेट ज्यांनी खूप चांगला खेळ या ठिकाणी केलेला आहे. ऑल द बेस्ट. येत्या 2 वर्षामध्ये तुमचा यस यस हा आत्मविश्वास पाहिजे. येत्या 2 वर्षामध्ये तुम्ही नाही पुण्यातली मोठी स्पर्धा जिंकली तर यस या आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. एक्झॅक्टली तुमच्या संघाची ताकद तुम्ही ठरवणं गरजेचं आहे की तुमच्या संघाची ताकद काय आहे, तुम्ही कुठल्या संघाला मजबूत तोड देऊ शकता. हा आत्मविश्वास तुमच्याकडे असायला हवा तर तुम्ही जगातल्या कुठल्याही फॉर्मॅटमध्ये जिंकू शकता आणि तो आत्मविश्वास आम्हाला पाहायला मिळालेला आहे. तो म्हणजे ओम नमः शिवाय 11 या संघामध्ये रोहन करंजकर यांचा देखील आज एक संघ खेळणार आहे जो चौथा सामना असणार आहे. रोहन करंजकर यांचा आजचा या पुढचा सामना असेल शशितारा स्पोर्ट्स विपक्ष कैलासवासी अनिल भाऊ जाधव प्रतिष्ठान आणि आजच्या दिवसाला चौथा सामना असेल दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली विपक्ष रोहनदादा करंजकर युवा मंच. हे 8 संघ तुम्हाला आज खेळताना पाहायला मिळणार आहेत. चला गोलंदाजी मार्कवर राजेश सोरटे येतात. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. करण धुळे जोवेली आणि हरीश मिरकुटे हे 2 बॅटर्स तुम्हाला आता पाहायला मिळतील. टीम श्रीकांत कोळी पीजे स्पोर्ट्स डोंबिवली या संघाकडून या डावाची सुरुवात करताना आणि राजेश सोरडे तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळेल बॉलिंग करताना. एक हा सामना देखील तितकाच चुरशीचा असणार आहे कारण पुण्यातला एक संघ खेळतोय आणि पुण्यातल्या संघासमोर डोंबिवलीचा एक संघ खेळतोय. तर आता ही चुरस चरणसीमेला पोहोचलेली आहे तर लगेच आपण कुठलाच वेळ वाया न घालवताच करूया या सामन्याची सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवर राजेश आहे, स्ट्राईकवर आहे डावकुरा फलंदाज करण धुळे. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे ज्यामध्ये 2 शतके तुम्हाला 30 सेकंडच्या बाहेर तैनात करायचे आहेत. तर आमचे जे आयोजक आहेत जे सीमारेषेच्या बाहेर आहेत तर एकाच ठिकाणी थांबू नका, थोडा डिस्टन्स ठेवा जेणेकरून तुम्हाला पूर्ण सीमारेषेला गार्ड करता येईल. आमचे जे आयोजक आहेत त्या सर्वांना विनंती करतोय की तुम्ही देखील थोडंसं ग्रुपिंग करून राहू नका, थोडंसं डिस्टन्स ठेवा जेणेकरून जेव्हा सीमारेषेच्या बाहेरचं डिसिजन तुम्हालाच द्यायचं आहे ते आमच्या पंचांसाठी सोयीस्कर होईल. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय राजेश सोरडे. मे द बेस्ट टीम विन. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. पहिला बॉल फेस करण्यासाठी करण धुळे. पहिल्याच बॉलवर ऑन साईडला प्रहार करायचा होता. बॅटच्या वरच्या बाजूला बॉल कनेक्ट होतोय. व्यवस्थित एक्झिक्यूट करता आला आणि या बॉलला कनेक्ट करायचा होता मिड विकेट रिजनमध्ये पण बॉल बॅटवर व्यवस्थित घेता आला नाही. या पहिला बॉल थोडासा टेन्शन वाढवणारा होता. टीम श्रीकांत कोळी पीजे स्पोर्ट्स डोंबिवली संघाचा टेन्शन वाढवणारा होता. तर पाहूया हे षटक कुठल्या संघाच्या बाजूने जाते. सध्याच्या घडीला राजेश सोरटेने चांगल्या पद्धतीने सुरुवात केली आहे. चांगल्या पिचिंगचा बॉल हाताळला होता. टफ विकेट असल्याकारणाने थोडासा बाउन्स देखील या खेळपट्टीवर बॉलरला मिळते. तो ॲडव्हान्टेज आहे बॉलरला या खेळपट्टीवर. स्ट्राईकवर बॅटर असेल हरीश मिरकुटे. जागा बनवून स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. स्ट्राईकवर आहे हरीश. स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. दुसऱ्या बॉलवर राजेश सोरटे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर छोटासा रनअप. बघा यावेळेस बॉल खाली राहिला. यष्टीरक्षकाला बीट करतोय बॉल. त्या संधीचा फायदा उचलत एक धाव कंप्लीट केली जाईल. पंचांचा इशारा येतोय 22चा. एक धाव 22ची ॲड केली जाईल. धावसंख्या जाते ती म्हणजेच 2 या आकड्यावर. चांगल्या गोलंदाजी या ठिकाणी राजेशची होते पण त्याला साथ मिळणं गरजेचं आहे. यष्टीरक्षकाची क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं गरजेचं आहे. आत्मविश्वास द्विगुणित करण्यासाठी क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं व्हायला हवं
तर गोलंदाजी तुमची तितकीच चांगली निखरते. या ठिकाणी पुन्हा एकदा राजेश सोरटे क्षेत्ररक्षकाचा आढावा घेतोय. एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय डीप मिड विकेटला तैनात केला गेला आणि एक क्षेत्ररक्षक आहे वाईड ऑफ लॉंग ऑफला. राजेश सोरटे टू करण धुळे. यावेळेस फटका चांगला आहे, गॅप मध्ये निघून जाईल, सीमारेषा पार, मिळतोय दमदार षटकार, साधावा. खूप चांगला हा षटकार खेचलाय करण धुळेने आणि बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार कालपर्यंत त्याला मिळालेले आहे. तर त्याच कुठेतरी आढाव्यामुळेच कर्णधाराने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला पहिल्या क्रमांकाची वर्णी दिलेली आहे आणि त्या संधीचा फायदा उचलत त्या सिंहगड कर्णकामध्ये त्याने हा पहिला षटकार त्याच्या बॅटमधून खेचलाय. पुढचा बॉल यावेळेस पुल केलाय, जितकी उंची तितकं अंतर नाही घातलंय. बॉल मात्र 1 बाउन्स घेऊन सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी कमन डीजे. सिंहगड करंडक चषक गाजतई आज या साऱ्या महाराष्ट्राला. सिंहगड करंडक चषक गाजतई आज या साऱ्या महाराष्ट्राला. जबरदस्त फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. ते म्हणजेच बॅटर करण धुळेची 6 धावा आल्या, त्यानंतर 4 धावा आल्या, एकूण धावसंख्या झाली 12. पुन्हा एकदा राजेश तयार. यावेळेस कव्हरच्या डोक्यावरून खेळायचं होतं पण मात्र कुठेतरी ताळमेळ झाला नाही आणि आक्रमकतेच्या जोडीने पुढे जाण्याचा प्रयत्न केला गेला होता करण धुळेचा, पण आक्रमकतेच्या सोबत संयम देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. संयम निसटला आणि पहिला हादरा बसतोय तो म्हणजे श्रीकांत कोळी पीजे स्पोर्ट्स डोंबिवली संघाला. करण धुळे बॅक टू डग आउट. थँक्यू. न्यू बॅटर इन होतोय आतिश घोडविंदे, पडग्याचा हा सुपरस्टार खेळाडू. तुम्हाला आता खेळताना पाहायला मिळणार आहे 3ऱ्या क्रमांकावर. राजेश सोरटे यांचा क्लासच वेगळा आहे आणि कशा पद्धतीने फलंदाजांची धरपकड करायची यांचं तंत्र राजेश सोरटेकडे आहे. अनुभव आहे, त्यामुळेच अनुभवानेच या गोष्टी तुम्हाला साध्य करता येतात. पहिल्या 2 बॉलवर आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर त्याने ओळखलं होतं की कसं जाळ्यात अडकवायला पाहिजे. बॉलला थोडासा कमी वेग दिला आणि बॉलला थोडासा टर्न दिलाय ऑफ साईडला आणि त्या वेळेस पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि तो प्रयत्न फसला आणि पहिला हादरा बसतोय तो म्हणजेच श्रीकांत कोळी पीजे स्पोर्ट्स डोंबिवली संघाला. 12 धावा असताना पहिलं षटक संपते. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळते सागर कांबळे. ऑपोजिट टू कॉमेंट्री बॉक्स एंड कडून तो गोलंदाजी करेल. आतापर्यंत चांगला खेळ झाला होता, शेवटच्या क्षणाला मात्र राजेश सोरटेला यश मिळते. जबरदस्त कमबॅक या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते तो म्हणजे देसाई युनायटेड ग्रुप PCMCचा. दुसऱ्या षटकाची सुरुवात करतोय तो म्हणजे सागर कांबळे. स्ट्राईकवर असेल बॅटर आतिश घोडविंदे आणि नॉन स्ट्राईकला असेल हरीश मिरकुटे. 12 धावा धावफलकावर श्रीकांत कोळी पीजे स्पोर्ट्स डोंबिवली. दुसऱ्या षटकाची सुरुवात. हो, यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने बॉलला बाउन्स केलाय, चांगला वेग मेंटेन करतोय. आउटसाइड द ऑफ स्टिक, गुड लेनचा पिचिंग, उजव्या स्टेजच्या बाहेरचा बॉल कट करायचा होता पण मात्र कट करण्याच्या अगोदर बॉल वेगाने यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. बॉल डॉट. चांगली सुरुवात दुसऱ्या षटकाची सागर कांबळेकडून. सागर कांबळे राईट आर्म ओव्हर द विकेट टू आतिश. पुन्हा एकदा जबरदस्त बॉलिंग आउटसाइड द ऑफ स्टिक आणि तितक्या चांगल्या पद्धतीने बॉलला वेग देतो. पिचिंग देखील पॉवर तशीच होते. असं वाटते की रिप्ले बघतो मी पहिल्या बॉलचा, तशाच पद्धतीचा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 बॉल सेम पिचिंगचे आणि त्याच वेगाचे. बॅक टू बॅक 2 डॉट. सागर कांबळे पुन्हा एकदा हावी होतोय आतिश घोडविंदेवर. स्टेप आउट झाले, कव्हरच्या क्षेत्रात खेळायचं होतं. बॉल एज घेते बॅटची. पॉईंट रिजनमध्ये बॉल स्टॉप केला जाईल तोपर्यंत 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने जाईल पुढे आणि खूप वेळानंतर धावफलकामध्ये भर पडलेली आहे. एका धावेची वाढ, धावसंख्या 13 झाले. आपण जेव्हा कविता करतो तेव्हा कविता करताना रायमिंग खूप गरजेचं आहे आणि क्रिकेटमध्ये शॉट खेळताना तुमचं टायमिंग खूप गरजेचं आहे. या ठिकाणी टायमिंग होत नाही आहे आणि त्याचमुळे तुम्हाला तुमच्या मनासारखा फटका खेळता येत नाही आहे. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सागर कांबळे. स्ट्राईकवर असेल हरीश मिरगुटे. धावसंख्या 13. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, सक्सेस मिळते. बॉल जातोय स्वीपर कव्हर्स रिजन मध्ये. त्या ठिकाणी बॉल चेस केला जाईल. थोडासा बॉडी बॅलन्स चुकलाय पण बॉल त्याने अडवलाय. 3 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावांची वाढ. खूप चांगले एफर्ट्स या ठिकाणी व्यावसायिक खेळाडूंकडून पाहायला मिळत आहेत कारण त्यांना माहिती आहे
जी व्यावसायिक खेळाडू या प्रकारामध्ये आपली वर्णी लागलेली आहे, तर ती वर्णी का लागले तर तुमच्या अनुभवामुळे, तुमच्या चांगल्या खेळामुळे. आणि त्यामुळेच मात्र प्रत्येक व्यावसायिक खेळाडू आपला चांगला खेळ करण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतो. या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होते. पुन्हा एकदा हरेचा रिव्हर्स खेळण्याचा प्रयास घेतला गेला होता, पण आतिश माफ करा, आतिशचा रिव्हर्स खेळण्याचा प्रयास केला गेला होता, पण तो प्रयास फसलाय. 3 धावा तर या अगोदरच्या बॉलवर आल्या होत्या. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयास का झाला, कारण त्या ठिकाणी इनफिल्डच्या आतमध्ये प्रोटेक्शन दिलं गेलेलं आहे आणि त्यामुळेच इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयास केला गेला, पण प्रयास फसलाय. यावेळेस ड्राईव्ह चांगली केली, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फसतोय, थोडासा बॅलन्स होत नाहीये. बॉडी बॅलन्स व्यवस्थित असायला हवा आणि इतकाही कठीण एफर्ट नव्हता. सहज सोपा तो बॉल कलेक्ट करू शकला असता, धावा 2 वाचवता येऊ शकल्या असत्या, पण मात्र तसं काय घडलं नाही आहे. 2 धावांची वाढ, धावसंख्या 2 पुढे जाऊन पोहोचते, ते म्हणजेच 18 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये 12 होत्या, या षटकामध्ये फक्त सागर कांबळेने 6 धावा खर्च केले. दर्जेदार कमबॅक या ठिकाणी देसाई युनायटेड PCMC हा संघ करतोय. आतापर्यंत 2 षटकाचा खेळ झालाय, धावसंख्या 18 आहे. नक्कीच अजून 4 षटकाचा खेळ बाकी आहे. एका बाजूस आहे श्रीकांत कोळी PJ स्पोर्ट्स डोंबिवली, एका बाजूस एका बाजूस असेल देसाई युनायटेड ग्रुप पुणे वर्सेस डोंबिवली. पुणे तिथे काय होणे आणि पुण्यातच ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि खूप जास्त प्रमाणामध्ये पुण्यात टुर्नामेंट चाललं आहे, जितक्या तर मुंबईमध्ये देखील चाललेले नाही आहेत. कारण गेल्या आठवड्यामध्ये पाऊस पडला होता, पावसामुळे काही टुर्नामेंट होत्या त्या पोस्टपोन झाल्या होत्या आणि ज्या नियोजित होत्या त्या टुर्नामेंट्स क्लॅश झाल्या आणि त्यानंतर मात्र पुणे शहरामध्ये एकाच वेळी जवळपास 8 ते 10 टुर्नामेंट्स मोठमोठ्या सुरू आहेत. त्यातल्या त्यात ही एक दैदिप्यमान टुर्नामेंट सिंहगड करंडक 2021. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर स्पेल कंटिन्यू करतोय राजेश सोरटे. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल हरीश मिरकुटे, नॉनस्ट्राईकला आतिश घोडविंदे. धावसंख्या 18, 2 षटकांच्या समाप्तीनंतर. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र बॉलचा टप्पा खाली राहिलाय, यष्ट्यांचा वेध घेतला गेलाय. त्रिपाळजीच्या स्वरूपात फलंदाज बाद, विकेट डाऊन होतोय, तो म्हणजे दुसरा टीम श्रीकांत कोळी PJ स्पोर्ट्स डोंबिवली संघाचा. 2 विकेट डाऊन, धावसंख्या 18. कमन DJ. दादा आहे मोठ्या मनाचा, श्रीकांत काटकर भाऊ आहे हरिदास दादांच्या जीवा भावाचा, दादांच्या जीवा भावाचा, हरिदास दादांच्या जीवा भावाचा. न्यू बॅट्समन इन इज टॉम उर्फ कल्पेश कुलकर्णी. कल्पेश कुलकर्णी या नावाने खूप कमी खेळाडू त्याला ओळखत असतात, म्हणून आपण टॉम या क्रिकेटच्या दुनियेमध्ये टॉम म्हणून ते प्रसिद्ध आहेत. तर नवीन बॅटर टॉम तुम्हाला आता खेळपट्टीवर जाताना पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडला ते असतील. डावखुरे फलंदाज आहेत, दर्जेदार शरीरयष्टी आणि तितकेच चांगले फटके खेळण्याची क्षमता टॉमकडे आहे. पण आताच्या कडीला राजेश सोरटेने पूर्णपणे पकड मजबूत केलेली आहे या सामन्यावर गोलंदाजी करताना. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण का निवडलंय त्याचं खूपच चांगल्या पद्धतीने उदाहरण राजेश सोरटेने दिलं. तितकीच चांगली 7 इकॉनॉमिकल षटक हाताळून सागर कांबळेने राजेश सोरटे दिले. चांगली पार्टनरशिप बॉलर्सची या ठिकाणी पाहायला मिळाली आहे देसाई युनायटेड संघासाठी. स्ट्राईकवर असेल टॉम. यावेळेस सावध पवित्रा घेतला गेला होता, कव्हरच्या क्षेत्रामध्ये ड्राईव्ह करायचा होता, पण व्यवस्थित तो पूर्ण करता आला आणि या फटका चांगली गोलंदाजी या ठिकाणी राजेश सोरटेची. आतापर्यंत 2 बॉल्स या तिसऱ्या षटकात हाताळलेल्या आहेत. दोन्ही बॉल्स डॉट, पहिल्या बॉलवर विकेट, दुसरा बॉल डॉट. चांगली सुरुवात या ठिकाणी देसाई युनायटेड संघाची. आणि आता नॉन पॉवर प्ले षटक आहे. पुन्हा एकदा एज आणि यावेळेस संधी मिळाली होती, कॉर्ड बिहाइंड होऊ शकले असते. टॉम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक म्हणजेच काय यष्टीरक्षक कुठेतरी चुकतोय. आवाक्यामध्ये होता हा झेल, व्यवस्थित जर नजर ठेवली असती बॉलवर तर हा झेल देखील कंप्लीट करता येऊ शकला असता आणि JS स्पोर्ट्स संघावर दबाव टाकता येऊ शकला असता, पण तसं काही घडलं नाही आहे. कुठेतरी फायदा होईल JS स्पोर्ट्स संघाला, कारण टॉमने कित्येक वेळेला JS स्पोर्ट्स संघासाठी बहारदार कामगिरी केली आहे. जेव्हा जेव्हा त्याची झेल जेव्हा त्या काय सुटलेला आहे. तर आता महत्त्वाचं आहे की तो इतिहास पुन्हा एकदा या सिंहगड करंडकमध्ये रिपीट होतोय का JS स्पोर्ट्स संघासाठी. तुर्तास चांगली गोलंदाजी या ठिकाणी होते राजेश सोरटेची, अडवून ठेवलं आतापर्यंत फलंदाजांना. यावेळेस पुन्हा एकदा हाफ हँडेड पूल करायचा होता. लॉंग ऑनमधून क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न होतोय. थ्रो तर केला जाईल, तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. विश्वास खूप महत्त्वाचा आहे. जेव्हा तुम्ही
खेळपट्टीवर धावता, डेंजर एंड कुठला आहे, डेड एंड कुठला आहे याची माहिती तुम्ही ज्या ठिकाणी धावताय ती तुम्हाला असायला हवी, तरच त्या 2 धावा पूर्ण करता येऊ शकतात. आणि होकार नकार देणं देखील तितकंच गरजेचं आहे. या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होऊ शकत होत्या, कारण लॉंगॉनमधून मिडॉनपर्यंत येईपर्यंत तो वेळ मिळाला होता 2 धावा पूर्ण करण्याचा. धावसंख्या झाली ती म्हणजेच 21 धावा. हो, अनपेक्षित उसळी. यस, यावेळेस हाईट फॅक्टर चेक केला जातोय आणि पंचाच्या माध्यमातून वाईट बॉलची खोड केली जाईल. महत्त्वाचं आहे मित्रांनो, टर्फ विकेट आहे. टर्फ विकेटमध्ये मात्र तुम्हाला फायदा देखील होईल किंवा तुम्हाला नुकसान देखील होईल, कारण मैदानावर बघितलं तर आउटफील्ड थोडी स्लो सकाळच्या सत्रामध्ये होती, त्यानंतर आता थोडंसं ऊन आल्यानंतर आउटफील्ड फास्ट झालेली आहे. खेळपट्टीवर गवत असल्या कारणाने त्या ठिकाणी बाउन्स देखील तुम्हाला मिळू शकतो. तुमच्या त्या ठिकाणी बॉल थोडासा खाली देखील राहू शकतो. तर हे थोडंसं ड्रॉबॅक आहे बॅटिंग करण्यासाठी, कारण तुम्ही स्टान्स घेतलेला असता, तुम्ही पवित्रा घेतलेला असता आणि त्यानंतर मात्र बॉलने जर अनपेक्षित उसळी घेतली तर तुमच्या मनासारखा फटका तुम्हाला खेळण्यासाठी जमत नाही आणि त्यामुळे तुम्हाला निराशा तुमच्या पदरी पडू शकते. दरम्यान अंपायर डिसिजन इज द फायनल डिसिजन, ही सूचना आम्ही आयोजकांच्या वतीने तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. दरम्यान थोडंसं रिकन्सिडर केलं जातं आहे पंचांकडून. पंच येतील आणि कळवतील. संजयजी भालेराव, वाईट बॉल. यस, स्टिक टू डिसिजन. वाईट बॉल असेल. धावसंख्या जाईल ती म्हणजे 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन बोर्ड. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय बॅटिंग करताना आतिश घोडबिंदे. हो, यावेळेस मात्र स्क्वेअर द विकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. बॉल स्वीपर कव्हर रिजन मध्ये त्या ठिकाणी झेल होऊ शकला असता. झेल तर निसटलेला आहे. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जातोय. बघा, क्षेत्ररक्षण थोडंसं खालच्या दर्जाचं होते. देसाई युनायटेड PCMC संघाचं क्षेत्ररक्षण खालच्या दर्जाचं होते, कारण ते क्षेत्ररक्षणासाठी ओळखलं जातात, बॉलिंगसाठी ओळखलं जातात. पण आता कुठेतरी गोलंदाज नाराज आहे, निराश आहे राजेश सोरटे. अजून एक विकेट मिळू शकला असता. धावसंख्या 24 झाले. हो, यावेळेस एज लागते. बॉल गल्लीमधून मागे जातो. थर्डमॅन रिजन मध्ये चेस होतो त्या ठिकाणी. बॉल 2 धावा पूर्ण केल्या जातील. बॉल मात्र निघून जातोय. सीमारेषा पार. मिळतोय दर्जेदार अफलातून चौकार. आहे आवाज सिंहगड करंडका, हरिदास चरवड भाऊ यो आहे आवाज सिंहगड करंडका, हरिदास चरवड भाऊ यो आहे आवाज सिंहगड करंडका, हरिदास चरवड भाऊ यो आहे आवाज सिंहगड करंडका. थँक्यू. राजेश सोरटे, चांगली कामगिरी राजेश सोरटेने आतापर्यंत केलेली आहे. पण क्रिकेटमध्ये डिलीट किंवा बॅकस्पेस बटन नसते. 2 झेल देसाई युनायटेड संघाच्या माध्यमातून सुटले गेले होते, त्यामुळे मात्र तो दडपण तर असेलच. पण राजेश सोरटेने चांगली गोलंदाजी केली आहे, कारण पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च करून त्याने 1 विकेट मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा खर्च करून 1 विकेट मिळाला, म्हणजेच विकेट टक्कर ठरला आतापर्यंत. धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर झालेली आहे, ती म्हणजेच 28 धावा, 28 रन्स. नवीन बॉलर येस, इमर्जिंग प्लेअर रोहन खरात तुम्हाला आता खेळपट्टीवर पाहायला मिळतोय, गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. दर्जेदार युवा गोलंदाज आहे, ज्याने कित्येक वेळेला दिग्गज फलंदाजांना अडवण्याचं काम केलं त्याच्या फिरकीच्या जोरावर. आणि आता पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे रोहन खरात. वय कमी आहे, पण त्याच्या स्वप्नाची उंची मात्र खूप जास्त आहे आणि त्याने कित्येक वेळा ते सिद्ध करून दाखवलं सुद्धा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये. तर पाहूया रोहन खरातची गोलंदाजी आता कशी घडते. रोहन करात बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म ओव्हर. फुल टॉस आहे, फुल टॉसला उडवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग रिजन मध्ये गॅप मधून बॉल जातोय, सीमारेषेच्या पलीकडे मिळतोय या ठिकाणी चौकार. दर्जेदार फटका टॉमचा. मोठ्या मनाचा. तुम्ही कितीही दर्जेदार गोलंदाज असा, तुमच्याकडे चेंडू वळवण्याची कितीही किमया असू द्या, पण जेव्हा जेव्हा तुम्ही फुलटॉस बॉल हाताळाल तर बॅटरकडे एक सुवर्ण संधी असते. फक्त त्याला बॉलला दिशा देण्याचं काम करायचं असते, ताकद लावण्याची गरज असते आणि टायमिंग साधणं गरजेचं असते. या ठिकाणी याच संधीची वाट टॉम पाहत होता आणि त्याच्या बॅटमधून हा दर्जेदार चौकार मिळालेला आहे JS स्पोर्ट्स संघाला. धावसंख्या 32 झाले. 32 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. हो, यावेळेस बॉलला हुक केलाय, पण व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. बॉल जातोय म्हणजे मिड विकेट रिजन मध्ये.
हाईट फॅक्टर खूप जास्त उंची होती बॉलला, पण व्यवस्थित कनेक्ट करताना आणि या बॉलला थोडासा नाराज आहे. त्याच्या देहबोलीवरून जाणवते की मनासारखा फटका कल्पेशला खेळता आलेला नाही आहे. त्याचमुळे या 2 धावा तर मिळत आहेत. 2 धावांची वाढ धावसंख्या झाली ती म्हणजे 34 धावा, 34 रन्स ऑन बोर्ड. रोहन करात थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळालेला आहे. पहिल्या बॉलवर चौकार आलाय, दुसऱ्या बॉलवर डबल त्याच्या माध्यमातून खर्च केले गेले. बघा यावेळेस बॉल कनेक्ट आहे, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये सरळ सोपा झेल कंप्लीट केला जाईल आणि यावेळेस फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकलाय बॅटर टॉम. विकेट डाऊन, बॅट्समन बॅक टू डगआउट. श्रीकांत काटकर भाऊ आहे हरिदास दादांच्या जीवा भावाचा, दादांच्या जीवा भावाचा, हरिदास दादांच्या जीवा भावाचा. प्रभाग क्रमांक 33 मध्ये वेडताना यो समाजकार्याचा, आज चारी बाजूला डंका होतय हरिदास दादांच्या नावाचा, होतय त्यांच्या नावाचा, डंका होतय त्यांच्या नावाचा. हे अटल बिहारी साहेबांना वंदन करीतो या चषकाला, अटल बिहारी साहेबांना वंदन करीतो या चषकाला. न्यू बॅटर इज अक्षय पवार, स्टायलिश बॅटर फ्रॉम पनवेल. जबरदस्त बॅटिंग याची देखील आहे. किरण पवारचे बंधू आहेत आणि खरंच याने देखील हे 2 वर्ष जबरदस्त कामगिरी केलेली आहे सावळे संघासाठी. आणि आता या सिंहगड करंडकमध्ये तो खेळण्यासाठी आला आहे. नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळेल, स्ट्राईक एंडला बॅटर तुम्हाला पाहायला मिळतो आतापर्यंत आतिश देखील स्ट्रगल करताना आतापर्यंत पाहायला मिळेल. 11 धावांवर आतिश खेळतोय. अक्षय पवार तुम्हाला नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. धावसंख्या झालेली आहे जे स्पोर्ट्स संघाची 34 धावा. बॉल्स फेकून झालेत या 4थ्या षटकात ते आतापर्यंत 3. 4था बॉल फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतो गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ऑफ द विकेट रोहन. यावेळेस राऊंड लेग्स यष्टीरक्षकाला बीट करून बॉल मागे जातो. 2 धावा वाईडच्या मिळतील, बोनस मिळतोय. थोडासा दडपणच जाणवतोय रोहन खरात. इतकं दडपण मी या अगोदर कधीच रोहनवर पाहिलं नव्हतं. पण जी लाईन अँड लेन जो नेहमीच पिक करत असतो ती लाईन अँड लेन आजच्या दिवसामध्ये रोहनची जाणवत नाहीये. धावसंख्या दोन्ही पुढे ते पोहोचते 36वर, 36 रन्स. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतो अक्षय पवार. ओ यावेळेस अक्षयचा तडाका बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. दमदार असरदार सिंहगड करंडक षटकार. जबरदस्त फटका, चांगलं बॉलला पिक केलंय, ओळखलंय, उंची ओळखले, बॉलला खूप चांगल्या पद्धतीने पुल केलंय. मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षकाने हवेत सूर घेऊन झेल घेण्याचा प्रयत्न देखील केला गेला, पण त्याच्या आवाकाच्या बाहेरून बॉल वरून त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 6 धावांसाठी. 6 धावांची वाढ, धावसंख्या 42, 42 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. एलिव्हेशन खूप जास्त आहे, डिस्टन्स मात्र तितकंसं गाठलं नाहीये. आणि हा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, हे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. देसाई युनायटेड संघ कुठेतरी क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत कमकुवत ठरतोय, जे त्यांच्या संघाच्या ओळखीच्या विपरीत आहे. ऍक्च्युली देसाई युनायटेड संघ क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो, पण आज तसं दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळत नाहीये. जीवनदान अक्षय पवारला मिळते. धावसंख्या झालेत 44. चांगला बॉल त्या एका या धावची संधी आहे. पंचांकडे लक्ष वेधलं जातंय. थर्ड अंपायर तिसऱ्या पंचाची मागणी केली. नक्कीच आपण तिसऱ्या पंचांकडे जाऊया आणि आपण डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. क्रुशियल डिसिजन आणि आधुनिकतेची मदत होईल का कुठल्या संघाला, कारण तंत्रज्ञान आहे, त्या तंत्रज्ञानाचा फायदा उचलण्यासाठी या ठिकाणी तिसऱ्या पंचाची मागणी केली गेलेली आहे. धगधग वाढते नाही का, कारण महत्वाचं आहे, कारण या दोघांची भागीदारी चांगली बनते आणि भागीदारी मोडीत निघाली तर कुठेतरी यस नॉट आउट. यस संजय भालेराव सरांचं नॉट आउट डिसिजन. पुढचा बॉल यावेळेस बॉलला टॅप केलं जात आहे कव्हर रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक नाही आहे, इनफिल्डच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये बॉल स्टॉप केला जाईल. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती. 2 धावांची वाढ, 2 धावांच्या वाढीने धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजेच 47 या आकड्यावर. 47 रन्स ऑन बोर्ड.
4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर श्रीकांत कोळी पी जे स्पोर्ट्स डोंबिवली संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 47 धावा 47 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 4. तर यापुढचा सामना आपण कंटिन्यू करतोय. शशितरा 11 विपक्ष कैलासवासी अनिल भाऊ जाधव प्रतिष्ठान दोन्ही टीमच्या कॅप्टनने तयार राहायचं टॉससाठी. सुधीर गोलंदाजी मार्कवर येतोय. सुधीर साबळे हे देखील एक मोठं नाव आहे पुण्यातलं. तर पाहूया नावाला अनुसरून खेळ होतोय का. 5व्या षटकाची जबाबदारी सुधीर स्वीकारतोय. स्ट्राईकवर असेल अक्षय पवार. यावेळेस यस पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद केला जातो. इम्पॅक्ट प्रॉपर होता. इनलाईन बॉल होता. यष्टांच्या वेध घेणारा. बॅट अँड बॉल मधला कुठला संपर्क नाहीये. एक सोपं अपील आणि त्यानंतर पंचाचं बोट आकाशाकडे. पायचीच्या स्वरूपात अक्षय पवार बॅक टू द आउट. बाला साऱ्या जनतेला मदत करण्या हटन माग आहे दिलदार दादा धनशीर येई अन्यायाचा त्याला राग. अन्यायाचा त्याला राग येई अन्यायाचा त्याला राग. नंबरच्या गाड्या फिरताना या साऱ्या पुणे जिल्ह्यावर Thank you. फिनिशर ऑफ भिवंडी मिस्टर महेंद्र भागे आता तुम्हाला खेळपट्टीवर जाताना पाहायला मिळतोय. आता सुधीरला मी म्हणालो होतो की सुधीरने जे नाव कमवलेलं आहे ते नाव टिकवण्यासाठी या 5व्या षटकामध्ये तशी जबाबदारीची गोलंदाजी करायला हवी होती आणि ती जबाबदारी दिसते. पहिल्याच बॉलवर दर्जेदार बॉल हाताळला. अक्षय पवारला मोठा फटका खेचायचा होता पण बॉलने अपेक्षित अशी उसळी घेतली नाहीये. बॉल पायावर जाऊन आदळतोय आणि एक सोपं अपील आणि एक सोपं डिसिजन पंचांसाठी पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होते. संजयजी भालेराव सर त्या ठिकाणी मुख्य पंचाच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतात आणि शेख सिकंदर सर तुम्हाला स्ट्रायकर पंचाच्या भूमिकेत पाहायला मिळतात. स्ट्राईकवर आता बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय महेंद्र मागे. नॉन स्ट्राईक एंडला आतिश घोडविंदे. बॉलिंग ट्रॅकवर सुधीर साबळे राईट आर्म ऑफ द विकेट. वा 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 दर्जेदार गोलंदाजी. काय पिचिंग आहे. स्पीड व्हेरिएशन किती दर्जेदार आहे बघा. बॉल थोडासा उशिरा तो डिलिव्हर करतोय. बॉलला थोडासा फ्लाईट दिला होता. आतल्या दिशेने बॉल कट होत होता. बॉल कट केला हलकासा आतल्या दिशेने आणि यावेळेस फलंदाजाकडे चान्स नव्हता की कुठल्या पद्धतीने खेळू. फ्रंट फुटला घेऊ की बॅक फुटला घेऊ. पुढचा बॉल फेकण्यासाठी सुधीर साबळे सज्ज होते. राईट आर्म ऑफ द विकेट. ओ यावेळेस हवेत आहे बॉल. मिडॉनला क्षेत्ररक्षक नव्हता. फायदा नक्कीच होणार आहे. जीवनदान मिळेल कदाचित. महेंद्र मागे याच्या शॉटवर निराश असेल. पुल करायचा होता. पुल करताना कुठेतरी बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह नव्हती. फक्त एकच धाव मिळते. एका धावाच्या वाढीने धावसंख्या झाले ते म्हणजेच 48 धावा. MSCBचे कर्मचारी सन्माननीय वाघमारे साहेब यांचं आगमन झालं. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. वाघमारे साहेब वेलकम. वा 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 पुन्हा एकदा जबरदस्त पिचिंग या ठिकाणी सुधीर साबळेची. सुधीर साबळेला थोडासा उशिरा आणलंय की काय पण मी कॅप्टनचं कौतुक करेन की योग्य त्या वेळी आणलंय सुधीर साबळेला. जेव्हा धावांना रोख लावायची असते आक्रमक फलंदाज खेळपट्टीवर असतात तेव्हा मात्र कुठेतरी असा गोलंदाज तुम्हाला यूज करायचा असतो जो त्यांचे सर्व उद्देश फेल करणारे असायला हवा. यावेळेस परत विकेट खेळायचा तो पॉइंट रिजन मध्ये झेल आणि जास्त काही प्राप्त करता आला नाहीये. आतिश घोडविंदेला स्ट्रगल चालू होतं. स्ट्रगलला सक्सेस मध्ये परावर्तित करू शकला नाहीये आणि नाराज निराश होऊन तंबूच्या दिशेने परत जातो. विकेट डाऊन. बॅटर बॅक टू द आउट. महाराष्ट्राला सिंहगड करंडक चषक गाजतई आज या साऱ्या महाराष्ट्राला. हरिदास चरवड भाऊ यो आहे आवाज सिंहगड करंडकचा. हरिदास चरवड भाऊ यो आहे आवाज. जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी सुधीर साबळेची. पहिल्या बॉलवर विकेट. दुसरा बॉल डॉट. तिसऱ्या बॉलवर 1 रन. त्यानंतर चौथा बॉल डॉट. 5व्या बॉलवर विकेट. म्हणजेच काय या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च करून 2 महत्त्वपूर्ण फलंदाज सुधीर साबळेने बाद केलेले आहे आणि कुठेतरी खिंडार पाडलेलं आहे श्रीकांत कोळी PJ स्पोर्ट्स डोंबिवली संघाला. महत्त्वाचं होतं हे एक निर्णायक षटक ज्यामध्ये कमीत कमी धावा खर्च करायच्या होत्या आणि 5वं षटक ठरलंय सुधीर साबळेचं. 48 धावांवर थांबलाय जागृती स्पोर्ट्स हा संघ. आता स्ट्राईकवर
बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय कॅप्टन विशाल म्हात्रे डीजे. नॉन स्ट्राईकला असेल महेंद्र मागे. सुधीर साबळेचा पुढचा बॉल उजव्या बाहेर आहे. खूप चुकीचा कॉल या ठिकाणी विशाल म्हात्रेचा आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होते. महत्वपूर्ण फलंदाज ज्याचं खेळपट्टीवर थांबणं गरजेचं होतं. महेंद्र मागे रनआउटच्या स्वरूपात परत येतोय. बॅट्समन बॅक टू डगआउट. धावसंख्या 49. महेश शिंदे शैलेश निवांगुने दादा आहे मोठ्या मनाचा. श्रीकांत काटकर भाऊ आहे हरिदास दादांच्या जीवा भावाचा. दादांच्या जीवा भावाचा हरिदास दादांच्या जीवा भावाचा. प्रभा क्रमांक 33 मध्ये वेड त्यांना यो समाजकार्याचा. आज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस म्हात्रे जातोय स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईकला विशाल असेल. विशाल यांनी एकत्रित चुकीचा कॉल दिला. महेंद्र मागेने तो स्वीकारला. महेंद्र मागे नकार देऊ शकला असता. डेंजर एंडला तो होता, पण मात्र होकार नकार हे तुमच्यावर डिपेंड असते. धावसंख्या झाली 49. पुढचा बॉल साबळेचा. ऑन साईडला खेळायचं होतं. जबरदस्त पिचिंग वेगवान बॉल. तेच तर्रा गोलंदाजी यशस्वी षटक संपते सुधीर साबळेचं. दर्जेदार षटक देसाई युनायटेड संघासाठी 5वं हे ठरलेलं आहे. सुधीर साबळेने जबरदस्त कामगिरी ॲज अ बॉलर केले. 2 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद केलेत आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 49 धावा धावफलकावर असतील. शेवटच्या षटकाची जबाबदारी कोण स्वीकारेल ते जाणून घेण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. चारी बाजूला डंका होते हरिदास दादांच्या नावाचा. होतय त्यांच्या नावाचा डंका होतय त्यांच्या नावाचा. हे अटल बिहारी साहेबांना वंदन करीतो या चषकाला. अटल बिहारी साहेबांना वंदन करीतो या चषकाला. हरिदास दरवड भाऊ यो आहे Thank you. आवाज सिंहगड. बघा एक वाक्य मला आवर्जून आठवते की जर तुम्हाला वेगाने जायचं असेल तर तुम्ही एकटे जा, पण तुम्हाला दूरवर जायचं असेल तर साथीने जा. या ठिकाणी मात्र कुठेतरी 7 फलंदाजी मिळत नाही आहे. जागृती स्पोर्ट्स संघाला नवीन बॉलर येतोय सागर कांबळे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं आणि त्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या सागरने. आणि आता स्लॉग ओव्हरची जबाबदारी स्वीकारतो आणि स्ट्राईकवर कॅप्टन विशाल म्हात्रे तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल, जो या हंगामामध्ये सुपर फॉर्ममध्ये आहे. नॉन स्ट्राईक एंडला तेजस म्हात्रे 8व्या क्रमांकावर खेळताना तुम्हाला पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकाची जबाबदारी सागरने स्वीकारलेली आहे. कुठेतरी दुसरं षटक हाताळल्यानंतर त्याने स्पेल सोडला होता. कॅप्टनने चांगलं डिसिजन खेळले. पहिलाच बॉल स्विच हिटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. विशाल म्हात्रेचा प्रयत्न फसलाय. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी सागर कांबळेची. 6व्या षटकातला पहिला बॉल डॉट जातोय. अजूनही 5 बॉलचा काही शिल्लक आहे. क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतात त्याचं पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत. थर्डमॅन फाईन लेग आतमध्ये. यावेळेस पुल केलाय बॉलला. मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स बॉल कलेक्ट केला जाईल. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न करताय. धावाची संधी आहे. एकच धावेवर समाधान. 1 धाव मिळते आणि अशा पद्धतीने 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत श्रीकांत कोळी पीजे स्पोर्ट्स डोंबिवली संघाच्या. आणि अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी 5व्या आणि 6व्या षटकामध्ये पाहायला मिळाली. रोहनकराचं जर एक षटक वगळलं तर बाकी सर्व गोलंदाजांनी दमदार कामगिरी केलेली आहे देसाई युनायटेड PCMC संघासाठी. सागर राईट आर्म ओव्हर. यावेळेस बॉलला शेवटच्या क्षणी ग्लाइड केलं जाते थर्डमॅन रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळेल. दुसरा धावाचा प्रयत्न केला जातोय पण विशालचा नकार आहे. विशालने विश्वास जतवला आहे की पुढचा बॉल मी फेस करेन आणि संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईन. पण सागर कांबळेचं कडवं आव्हान देखील विशाल म्हात्रेसमोर असणार आहे. त्या आव्हानासमोर कशा पद्धतीने बघतोय आणि कशा पद्धतीने खेळ करतोय विशाल म्हात्रे हे देखील पाहणं तितकेच रंगतदार असणार आहे. धावसंख्या झाले 51 धावा. पुढचा बॉल सागर कांबळेचा. हो यावेळेस डोक्यावर बॉल आदळतोय. हुक करायचा होता बॉलला. खूप चांगला बॉल या ठिकाणी हाताळला प्रॉपर पिचिंगचा. बघा मी म्हणालो होतो की खेळपट्टीवर गवत आहे. अनइवन बाउन्स गोलंदाजाला मिळत असतात आणि तोच फायदा या ठिकाणी सागर कांबळेला होतोय आणि विशाल म्हात्रे यांच्या डोक्यावर जाऊन बॉल आदळतोय. दरम्यान 1 धाव. धावसंख्या 52 धावा धावफलकावर 52.
यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं वेगळ्या शैलीने, पण मात्र त्या ठिकाणी गोलंदाज हावी होत आहेत देसाई युनायटेड संघाचे. 4 षटकांमध्ये चांगली कामगिरी, 47 धावा धावफलकावर होत्या, पण त्यानंतर फक्त 2 धावांचं षटक हाताळलेलं आहे साबळेने आणि त्यानंतर त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून सागर कांबळेने देखील दमदार कामगिरी. स्पीड व्हेरिएशन या ठिकाणी कन्व्हर्सेशन गॅप, कॉम्बिनेशन मिस्टेक, धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद, विकेट डाऊन आणि अशा पद्धतीने षटक संपते 6 षटकांच्या समाप्तीनंतर तर श्रीकांत कोळी पीजे स्पोर्ट्स डोंबिवली संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 52 धावा आणि जिंकण्यासाठी 53 धावांचं आव्हान ठेवलं गेलेलं आहे देसाई इटी युनायटेड स्पोर्ट्स PCMC या संघासमोर आणि त्या 53 धावा पूर्ण कराव्या लागतील 36 बॉल्समध्ये. आणि कसा या ठिकाणी हा धावांचा पाठलाग केला जाईल त्यासाठी तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये यावं लागेल, पण त्या अगोदर आपण टॉस करणार आहोत आणि टॉस केला जाणार आहे 2 संघांमध्ये. मी 2 संघांना एका ठिकाणी आमंत्रित करतोय. शशितारा स्पोर्ट्स विपक्ष कैलासवासी अनिल भाऊ जाधव प्रतिष्ठान, दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉससाठी यायचं आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. मी पुन्हा एकदा पुकार देतोय. देसाई युनायटेड ग्रुप PCMC विपक्ष जागृती स्पोर्ट्स शशितारा विपक्ष कैलासवासी अनिल भाऊ जाधव प्रतिष्ठान, दोन्ही टीमच्या कॅप्टननी यायचं प्लीज टॉससाठी लगेच. इनिंग ब्रेकमध्ये टॉस झाला पाहिजे आयोजकांच्या वतीने ही सूचना येते. शशितारा आणि कैलासवासी अनिल भाऊ जाधव प्रतिष्ठान. भगव्याचा जैसा मावला शूरवीर शिवबाचा, गर्व आहे त्याला भगव्याचा जैसा मावला शूरवीर शिवबाचा. हरिदास चरवड भाऊ यो आहे आवाज सिंहगड करंडका, हरिदास चरवड भाऊ यो आहे आवाज सिंहगड करंडका, हरिदास चरवड भाऊ यो आहे आवाज सिंहगड करंडका. बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. देसाई युनायटेड ग्रुप PCMC 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. लगेच आम्हाला सामना सुरू करायचा. आजच्या दिवसामध्ये आम्हाला 7 सामने कंप्लीट करायचे आहेत, तर वेळेबद्दल सहकार्य करा, समय सूचक करा. आयोजकांनी जी वेळ दिलेली आहे तुम्हाला त्या वेळेमध्ये या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहा. हा या स्पर्धेचा 10वा दिवस आहे आणि 10व्या दिवसामध्ये देखील तितकाच उत्साह, तितकाच थरार तुम्हाला क्रिकेटचा या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त हे मैदान डेव्हलप केलं गेलं आहे. खरं तर गेल्या आठवड्यामध्ये पाऊस झाला होता, पाणी साचला होता या मैदानाच्या आतमध्ये, पण त्याचा निचरा खूप चांगल्या पद्धतीने आयोजकाच्या वतीने केला गेला आणि ही स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला ते घेऊन आले. महत्त्वाचं आहे मित्रांनो डेडिकेशन. आणि क्रिकेटमध्ये देखील एकच परिसूत्र असते, तर ते म्हणजे काय तर ठाण तो जीत, मानलो तो हार. मनात आणलं तर तुम्ही कुठलंही उद्दिष्ट पार करू शकता आणि ते उद्दिष्ट पार करण्याची कुवत तुमच्याकडे असायला हवी. पाहूया आता या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये कुठला संघ पुढची चाल करतोय. 53 धावांचं आव्हान सेट केलेलं आहे देसाई युनायटेड ग्रुप PCMC या टीमसाठी आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत.
बॉलिंगमध्ये करामत दाखवावी लागेल श्रीकांत कोळी जे स्पोर्ट्स डोंबिवली संघाला, कारण आव्हान हे तोकडं आहे. जर 6 षटकांचा फॉर्मॅटचा विचार केला आणि या मैदानाचा आढावा जर आपण घेतला तर सन्मानजनक धावसंख्या होती ती म्हणजे 60 ते 65 धावांची. तर ती जर धावसंख्यापर्यंत पोहोचू शकली असती टीम PJ स्पोर्ट्स डोंबिवली तर कुठेतरी आव्हान खडतर असू शकलं असं देसाई युनायटेड टीमच्या जवळ. पण आव्हान हे थोडंसं कमी आहे, लहान आहे, तोकडं आहे, त्यामुळेच गोलंदाजांना डोंबिवली संघाच्या करामत करावी लागणार आहे. आणि त्या गोलंदाजांना फेस करण्यासाठी 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आनंद चव्हाण आणि त्यांच्यासोबत नॉन स्ट्राईक एंडला असेल सूरज पठाण नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे आणि करण घोणसोलकर गोलंदाजी मार्कवर. सचिन लहाने गोलंदाजी मार्कवर. सचिन लहाने राईट आर्म ओव्हर द विकेट. वा वा वा, चांगला बॉल. पहिल्याच बॉल बॅट्समनची झोप उडवणारी होता. थोडासा खाली राहिलाय बॉल. ध्यानीमनी नव्हतं, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं बॅटर आनंद चव्हाणला, पण बॉलचा वेग तितकाच होता आणि बॉल थोडासा पडल्यानंतर खाली राहतोय. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. खेळपट्टीचा अंदाज घेऊन खेळायचा. आनंद चव्हाण हा पुण्यातला दर्जेदार फलंदाज राहिलेला आहे, खूप चांगला स्ट्रायकर आहे आणि ती स्ट्रायकर करण्याची कुवत त्यांची कित्येक वेळा आपण पाहिली आहे. पाहूया या सामन्यामध्ये कसा खेळतोय. यस, पुन्हा एकदा सचिनला परतावा लागेल. डेड बॉलचे कोण पंच संजय भालेराव आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. चांगलं मैदान, शांत वातावरण या ठिकाणी सिंहगड परिसरामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळते. क्रिकेटला अनुरूप असं हे वातावरण आहे. ज्येष्ठ आबाल वृद्ध देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत घर बसल्या या मैदानाच्या आतमध्ये येऊन. महत्त्वाचं आहे प्रेक्षकांची संख्या देखील तितकीच महत्त्वाची असते आयोजकांसाठी. हो, यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट गॅपमध्ये आहे. 5 पॉईंटच्या डोक्यावरून बॉल मागे जातोय. बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये बॉल स्टॉप केला जाईल. तोपर्यंत 2 धावांचा कॉल आहे. 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या जातील. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी, कट शॉट बॅटर आनंद चव्हाणचा. थांबले, पाहिलं, न्याहाळलं, शरीरापासून दूर होऊन शुएटच्या बॅटचा फेस ओपन केला. सन्माननीय अशोकजी बराटे सामाजिक कार्यकर्ते यांचं देखील आगमन होते. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. बराटे साहेबांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या आयोजकांच्या वतीने. पुन्हा एकदा सचिन लहाने बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईकवर असेल आनंद. 2 धावा धावफलकावर. बॉलला टॅप केलं जातंय कव्हर रिजनमध्ये. चांगला स्टॉप फेक चुकीची आले, थोडीशी उशिराने आलेले आहे. बॉडी बॅलन्स न राखता हा थ्रो केला होता, त्यामुळेच थ्रो व्यवस्थित कंप्लीट केला गेला नाही आहे. इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करणं देखील तितकंच प्रतिभेचं काम आहे. वाटते सोपं पण असते कठीण. त्या ठिकाणी बॉल गॅदर केला आहे आणि 1 धाव. तीन बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावर 3 धावा. आता डावखुरा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळते सूरज पठाण. शरीरयष्टी दमदार आहे, शॉट पण तितकेच असरदार आहेत का पाहूया. दरम्यान गोलंदाजी मार्कवर सचिन लहाने. पॉवर प्लेचे षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे, त्यामुळे 2 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर तैनात करायचे असतात. 1 क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय डीप मिड विकेटला आणि 1 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय लॉंग ऑफला. सचिन गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. इनफिल्डच्या आतमध्ये ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. शॉट थर्ड मॅन, पॉईंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर. त्या ऑन साईडला आपण पाहू शकतो मिड ऑनला आहे अक्षय पवार. त्यानंतर शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस बॉल हवेत आहे. हा झेल होईल का, तर विशाल मात्र कॅप्टन आहे. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात पहिला फलंदाज बाद होतोय. सूरज पठाण बॅक टू द ग्राउंड, विकेट डाऊन. पण योग्य पर्यायच तुम्हाला विजयाकडे घेऊन जात असतात. तर त्या ठिकाणी पाहू शकतो चांगली गोलंदाजी या ठिकाणी लहानेची तुम्हाला पाहायला मिळाले आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता बॅटर सूरज पठाणकडून, पण त्याच्या बॅटची एज घेऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावतोय. विशाल मात्र ती जे कॅच कंप्लीट करतोय आणि पहिला हादरा बसतोय तो म्हणजे टीम देसाई युनायटेड ग्रुप PCMC ला. नवीन बॅटर
निलेश पिंजारी, ज्याने कित्येक ऊन पावसाळे क्रिकेटचे पाहिलेले आहे आणि तो अनुभव आता मैदानाच्या मध्ये शेअर करण्यासाठी तो तयार झालेला आहे. नॉन स्ट्राईक एंडला निलेश पिंजारी, स्ट्राईक एंडला पाहायला मिळतो बॅटर आनंद चव्हाण. धावसंख्या झाले 1 गडी बाद 3. पुल करायचा होता, बॉल गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल मागे जातोय. लॉंग चेस फॉर द फिल्डर, खूप चांगला स्टॉप ठिकाणी. आपल्या संघासाठी नक्कीच 2 धावा वाचवल्या जात आहेत. स्ट्रगल आहे त्या ठिकाणी. बघा, पुण्यात खेळण्यासाठी तुम्ही आलेला आहात आणि पुण्याच्या संघाविरोधात तुम्ही जर आव्हान देताय तर पुण्यातले संघातले देखील तितकेच प्रतिभेचे आहेत आणि ती प्रतिभा नक्कीच सिंहगड करंडकामध्ये तुम्हाला सिद्ध करावी लागणार आहे. धावसंख्या दोन्ही जाते पुढे पोहोचते 5 या आकड्यावर. सचिन लहाने पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट आनंद चव्हाणसाठी. यावेळेस टप्पा थोडासा आखूड केला होता, बॉलला बाउन्स दिलाय आणि त्या बाउन्सला ओळखता आलं नाहीये आनंद चव्हाणला. यशस्वी पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत देसाई युनायटेड टीमच्या. 1 गडी बाद 5 धावा. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 48 धावांची. बॉल शिल्लक असतील 30. आव्हान कडवं होणार आहे, सहज सफतर होणार नाही आहे. शेवटच्या क्षणापर्यंत हा मॅच लागणार आहे. तर कुठेच जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. सिंहगड करंडक 2021. आम्ही घेतो छोटासा ब्रेक, आता गेलो लगेच आलो. देखील आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये सन्माननीय नागेशजी पायगोडे देखील आहेत. बघा, क्रिकेटचे जाणकार आहेत. म्हणजेच काय, जेव्हा चेहऱ्यावर डिंपल पडायचं तेव्हापासून त्यांनी क्रिकेटची सुरुवात केली आणि आता चेहऱ्यावर रिंकल पडायला लागले तर देखील क्रिकेटवरचा प्रेम कमी होत नाही. तर हे सर्व महत्त्वाचं आहे. वय किती असू द्या, एज इज ओनली नंबर. क्रिकेटवरचं प्रेम तुमचं जिवंत राहिलं पाहिजे आणि उत्कृष्ट दर्जाचे स्कोरर सुद्धा आहे. तर हे महत्त्वाचं आहे. मी म्हणालो ना, क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आत जाऊन खेळता नाही आलं तरी देखील तुम्ही मैदानाच्या बाहेरून सुद्धा क्रिकेट खेळू शकता, क्रिकेट जगू शकता. धावसंख्या फक्त 5. नवीन बॉलर प्रसन्न पाटील नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय अपोजिट कॉमेंट्री बॉक्स एन कडून. आमचे संजय बालेवर सर देखील उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत अजून, म्हणजे अजूनही ते खेळतात आणि खूप चांगल्या पद्धतीचे पंच आहेत, अनुभवी आहेत. त्यानंतर दुसरे पंच आमचे शेख सिकंदर यांना देखील चांगली माहिती क्रिकेटची आणि क्रिकेटला त्यांनी देखील वाहून घेतलेलं आहे. महत्त्वाचं आहे, क्रिकेट जोपासता आलं पाहिजे तुम्हाला. आता तुमच्या काळामध्ये तितकीची व्यासपीठ तुम्हाला मिळाली नसेल कदाचित क्रिकेटसाठी, पण हल्लीतल्या क्रिकेटपटूंना कित्येक मोठमोठे व्यासपीठं मिळत आहेत, पण त्यांचा फायदा प्रत्येकाला ठिकाणी उचलता येत नाही आहे. म्हणतात ना की कुठेतरी जास्त अतिरेक होतो आयोजकांच्या माध्यमातून, पण जितकं तुम्हाला चांगलं सिद्ध करता येईल स्वतःला तितका सिद्ध करण्याचा प्रयत्न करा, कारण जेवढं तुम्ही स्वतःला सिद्ध कराल जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. खूप चांगली नियोजन या ठिकाणी पुण्यात होत आहेत. खरंच पुण्यातल्या सर्व आयोजकांचं ग्लान्स केलाय बॉलला. शॉर्ट फायनलला क्षेत्ररक्षक आहे, एकदा तो मिळेल. आयोजकांचा खूप आभार आहे. का तर पुण्यातल्या क्रिकेटपटूंना किती मोठी संधी या ठिकाणी या वर्षामध्ये दिलेली आहे. रबर ओव्हर क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यात खेळलं गेलं. टेनिस बॉल क्रिकेटसुद्धा या 3 वर्षामध्ये मी तर म्हणेन 50 टुर्नामेंट झाले असतील. 50हून जास्त मोठ्या मोठ्या टुर्नामेंट पुण्यात झालेल्या आहेत या 2 ते 3 महिन्यांमध्ये. तर पुण्यातल्या सर्व आयोजकांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. हे व्यासपीठ क्रिकेटपटूंसाठी तुम्ही उपलब्ध करून दिलं त्याबद्दल. प्रसन्न पाटील बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट आर्म ओव्हर. मोठा फटका आहे, पुल केल्या बॉलला. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट रिजनमध्ये. डीप मधून पुढे येईल, फेक करेपर्यंत एकाच धावेवर समाधान. घाई दिसत नाहीये देसाई युनायटेड संघाकडून, कुठलीच घाई दिसत नाही. त्यांना ठाऊक आहे की आव्हान आम्ही पूर्ण करू शकतो, त्यासाठी सुरुवात चांगली होणं अपेक्षित आहे. पण आताच्या घडीला सूरज पठाणवर जो विश्वास ठेवला गेला होता, सूरज पठाणने तो विश्वास मात्र सार्थ ठरवला नाही. त्यामुळे खेळपट्टीवर वेळ घेणं गरजेचं आहे. म्हणून हे 2 फलंदाज खेळपट्टीवर वेळ घेत आहेत. आनंद चव्हाण खेळतोय तो म्हणजे वैयक्तिक 6 धावांवर आणि निलेश पिंजारे खेळतोय 1 धावांवर. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय निलेश. यावेळेस अतिरिक्त उसळी घेतली होती बॉलला. स्क्वेअर ऑफ द विकेट कट करायचा होता. पवित्र चांगला होता निलेशचा, पण तितकाच चांगला बॉल त्या ठिकाणी प्रसन्न पाटीलचा. दर्जेदार गोलंदाजी आतापर्यंत श्रीकांत कोळी पीजे स्पोर्ट्स डोंबिवली संघाची पाहायला मिळते. नुसता टीमने तयार राहायचं प्लीज. शशितारा आणि कैलासवासी अनिल भाऊ जाधव प्रतिष्ठान टीम, चला टॉससाठी यायचं आहे.
पुढचा बॉल फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होते. प्रसन्न पाटील चांगला बॉल या अगोदर हाताळला होता. अतिरिक्त उसळी मिळाली होती. या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केले. चांगली बॉलिंग प्रसन्नची. यावेळेस अनपेक्षित उसळी. यस, हाईट फॅक्टर. डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल केला गेला होता. हा बॉल वाईड मिळतोय. 1 फॉर द ओव्हरची गोलंदाजाला ताकीद मिळणार आहे. यानंतर तुम्ही जर याच उंचीचा चेंडू हाताळला तर पुन्हा एकदा पंचाच्या माध्यमातून दंडित केलं जाऊ शकेल. आमचे आयोजक शैलेजी निवंगुडे जे इम्रान ताहिरच्या जल्लोषासाठी प्रसिद्ध आहेत ते आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या पुढून जातात. महत्त्वाचा तुमचा जल्लोष विकेट घेतल्यानंतर, त्यामुळे तुम्हाला एक वेगळी ओळख मिळत असते. शैलेश आयोजक आहेत. पुन्हा एकदा प्रसन्न पाटील. वा वा वा, चांगला बॉल आहे. लेग साईडला पिचिंग होणारा होता. पंतांनी लगेचच ती अपील फेटाळलेली आहे. लेग बाईटची एकदा मेल. धावसंख्या जाईल ती म्हणजेच 9 धावसंख्या 9 थांबलेली आहे. 53 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं. 53 पैकी आतापर्यंत धावफलकावर 9 धावा लावल्यात. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती म्हणजे 44 धावांची. कुठेतरी आता स्ट्रगल करताना पाहायला मिळालं आहे. देसाई युनायटेड संघ वाटलं होतं की आव्हान सहज सोप्या पद्धतीने पूर्ण करेल, पण तितकीच चोख गोलंदाजी या ठिकाणी डोंबिवली संघाची होते. जागा बनवली स्ट्रोकसाठी. बॉल हवेत आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहे. हा झेल निसटला आहे. खूप महत्वाचा आहे कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स. या ठिकाणी इझी प्रयत्न केला गेला. सहज सोपा झेल होता. शेवटच्या क्षणात थोडासा गाफील राहिलाय आणि हा झेल निसटलेला आहे. धावसंख्या जाईल ती म्हणजे 1 ने पुढे. जबरदस्त बॉलिंग त्या ठिकाणी प्रसन्न पाटीलची. धावसंख्या झाली ती म्हणजेच 10. अजूनही 43 धावांची गरज विजयासाठी. इझी अटेम्प्ट होता. हाऊ डिड यू मिस दॅट कॅच, हा देखील प्रश्न आमच्या मनामध्ये उपस्थित राहिलेला आहे. काहीच करायची गरज नव्हती. ज्या ठिकाणी उभे होते त्या ठिकाणी बॉल आला होता. प्रसन्न पाटील लेफ्ट आर्म ओव्हर. यावेळेस बॉलला कट केलं जात आहे. गली रिजनमध्ये 1 धाव मिळते आणि अशा पद्धतीने दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर देसाई युनायटेड ग्रुप PCMC संघाची धावसंख्या झालेली 11 धावा. गडीबाद झाला 1 आणि जिंकण्यासाठी अजूनही 24 बॉल्समध्ये गरज आहे ती म्हणजेच 42 धावांची. जर पुढचे 2 संघ म्हणजेच शशितारा स्पोर्ट्स आणि कैलासवासी अनिल भाऊ जाधव प्रतिष्ठान संघ या माझ्या पुकारानंतर 2 मिनिटाच्या आत जर या ठिकाणी आले नाहीत तर तो सामना 5 षटकांचा होईल अशी सूचना आयोजकांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आयोजक तुमच्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत. तुमच्यासाठी क्रिकेटची ही मोठी स्पर्धा नियोजित करतायत. तर त्यासाठी तुमच्याकडून काय अपेक्षा असते तर दिलेल्या वेळात येणे आणि दिलेल्या वेळेत तुमचा खेळ करून जाणं. फक्त एवढीच अपेक्षा आयोजक ठेवून असतात. तर त्यांच्या अपेक्षेला मान द्या आणि चांगलं क्रिकेट खेळा, पारदर्शक क्रिकेट खेळा. कालपर्यंत 9 दिवसांपर्यंत सर्व संघ वेळेत आले, वेळेत दिवस कंप्लीट केला गेला. पण मला आज थोडीशी भीती वाटते की आज तितकीशी षटकांची मॅचेस शेवटपर्यंत होऊ शकणार नाही जर आपण उशिराने चाललो तर. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर स्पेल कंटिन्यू करण्यासाठी सचिन लहाने स्पेल कंटिन्यू करतोय. दर्जेदार गोलंदाज आहे. जागृती स्पोर्ट्सचा लीड बॉलर आहे. पण निलेश पिंजारी या नावाला विसरून चालणार नाही. आनंद चव्हाण स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. पण तो मी म्हणतात ना की जितना मैं बर्दाश्त कर सकता हूँ उतना ही मैं बर्बाद कर सकता हूँ. तर त्या दर्जाचा फलंदाज आनंद चव्हाण आहे. त्यामुळे आनंद चव्हाणला अंडरएस्टिमेट करून चालणार नाही. निलेश पिंजारी आता स्ट्रगल करतोय पण नक्कीच त्याच्या माध्यमातून धावा येऊ शकतील. एक झेल सुटलेला आहे. त्या सुटलेल्या झेलाची किंमत थोड्या वेळातच माहीत पडेल. बॉलिंग ट्रॅकवर सचिन. स्ट्राईकवर असेल बॅटर आता निलेश पिंजारी. नॉन स्ट्राईकला असेल आनंद चव्हाण. आता पॉवर प्लेचं बंधन हटलेलं आहे. 5 शतक 30 या सर्कलच्या बाहेर तैनात केलेले पाहायला मिळत आहेत. सचिन लहाने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस बॉल हवेत आहे. फॉलो थ्रू मध्ये उलट दिशेने जाण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाहीये. मिडॉनला क्षेत्ररक्षक नव्हता. 2 धावा पूर्ण करण्याची संधी. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 13 काहीसा कमी गतीने बॉल हाताळला होता. बॉलने टप्पा घेतल्यानंतर थोडीशी उसळी प्राप्त केली. पूल करायचा होता. पूल करताना थोडंसं एलिव्हेशन मिळालं, डिस्टन्स मिळालं नाहीये. मिडॉनला क्षेत्ररक्षक नव्हता. बॉल त्या ठिकाणी लँड होतोय. 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती. 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावा देखील महत्त्वाच्या आहेत. धाव फलक हलता राहणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे देसाई युनायटेड ग्रुप PCMC साठी. कारण जर आपण पहिल्या डावाचा उल्लेख करायचा झाला तर 4 षटकापर्यंत 47 धावा धावफलकावर होत्या. पण पुढच्या 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावाच गोळा करता आलेल्या होत्या जागृती स्पोर्ट्स टीमला. तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत
क्रिकेटमध्ये सर्व टेम्पररी आहे, वेळेनुसार तुम्हाला क्रिकेटमध्ये बदल करणं गरजेचं आहे. सचिन लहाने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय पिंजारीसाठी. धावसंख्या आहे धावफलकावर 13 धावा. यावेळेस खूप चांगला कट शॉट, बॉल मात्र गॅप मधून निघून जाईल. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये वेगाने सीमारेषेच्या पलीकडे दर्जेदार कट शॉट, मिळतोय चौकार. 4 धावा. गोलंदाजाने दिला मौका आणि फलंदाजाने घेतलाय दर्जेदार चौका. या ठिकाणी कट शॉट खूप प्रॉपर कनेक्ट केलाय, योग्य त्या वेळी बॅटचा फेस ओपन करून गॅपमध्ये बॉलला पाठवलेला आहे आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या 17 या आकड्यावर पोहोचते. या धावा महत्त्वाच्या आहेत. सिंगल्स डबल्स तर महत्त्वाच्या आहेतच, पण 4 आणि 6 या धावा देखील दडपण कमी करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत आणि या चौकाराने मात्र दडपण हलकंसं कमी होते. देसाई युनायटेड ग्रुप PCMCचं आणि तो कटशॉट खेळलेला आहे बॅटर निलेश पिंजारीने. आता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला गेला बॅकवर्ड पॉइंट रिजनमध्ये डीपमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सचिन लहाने. सचिन लहाने बॉलिंग ट्रॅकवर, स्ट्राईकवर निलेश पिंजारी. धावसंख्या झाली आहे 17. यावेळेस हुक केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मध्ये बॉल उंच हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोचेपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जाते. तिसरा धावाचा प्रयत्न येईल, धावाची संधी. बॉल थोडासा उशिराने थ्रो केला जातोय. 3 धावा, 3 धावांची वाढ, धावसंख्या 20. जिंकण्यासाठी अजूनही 33 धावाची गरज आहे. जबरदस्त फाईट बॅक या ठिकाणी आता निलेश पिंजारी देतोय. आखूट टप्प्याचा बॉल होता, बॉलला हुक केलंय, प्रॉपर पोझिशन घेतली नव्हती बॅटरने, त्यामुळेच उंची जास्त मिळाली, डिस्टन्स तितकंसं गाठलं नाही आहे बॅटरने, त्यामुळेच कुठेतरी या 3 धावा मिळतात. आणि त्या ठिकाणी ओपन झोन होता, स्क्वेअर लेग पासून लॉंग लेग आणि फाईन लेग रिजन ओपन होतं, त्यामुळेच त्याच गोष्टीचा फायदा उचलला आहे बॅटर निलेश पिंजारीनं आणि या 3 धावा वेगाने धावून पळून पूर्ण केलेल्या आहेत. नवीन संघ या पुढचा असणार आहे तो म्हणजेच शशी तारा आणि कैलासवासी अनिल भाऊ जाधव प्रतिष्ठान, या दोन्ही संघांनी रिपोर्ट करायचा आहे. कमेंट्री बॉक्सशी टॉस केला जाणार आहे. शशी तारा आणि कैलासवासी अनिल भाऊ जाधव प्रतिष्ठान, बी रेडी फॉर टॉस. सचिन लहाने आनंदसाठी. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर तो विकेट खेळला आहे. आता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केला गेलेला आहे. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न नक्कीच केला जाईल. खूप चांगला क्रिकेट या ठिकाणी खेळलं जाते. आनंद आणि निलेश पिंजारीच्या माध्यमातून स्क्वेअर ऑफ द विकेट, दर्जेदार फटकेबाजी. इन फ्रंट ऑफ द विकेट देखील तितकाच चांगला खेळ. बिहाइंड द विकेट थोडासा स्ट्रगल होतोय. सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तिन्ही क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगला खेळ करायचा आहे आणि चांगली पार्टनरशिप बिल्टअप होते या दोघांची, कारण पहिला विकेट डाऊन झाला होता 3 धावा असताना. त्यानंतर आता धावसंख्या 22 म्हणजे 19 धावांची भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी आनंद चव्हाण आणि निलेश पिंजारीची. सचिन लहाने. यावेळेस षटकार, बॉल मात्र थांबणार नाही, बॉल हवाई सफर घेऊन निघून जातोय डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. धावसंख्या 28 झाले. बॉल पाठवून देतोय कारण हा बॉल मात्र आमच्या स्टेडियमच्या देखील बाहेर जाऊन लँड झालाय. इतका दर्जेदार षटकार खेचलाय आनंद चव्हाणनं. 28 धावा धावफलकावर आहे. जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची गरज आणि बॉल शिल्लक असतील 19 बॉल 25 धावांची गरज आहे. आव्हान हलकं सोपं झालेलं आहे देसाई युनायटेड टीमसाठी. हा षटकाराने मात्र आव्हान खूप जास्त जवळ आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आनंद चव्हाणनं. आखूट टप्प्याचा बॉल होता, आखूट टप्प्याचा बॉलला पुल करत बॉलला सीमारेषेच्या बाहेर उडवलंय. ताकद होती, नजाकत होती, शॉट सिलेक्शन चांगलं होतं आणि शॉट खेळण्याची पद्धत ही देखील तितकीच चांगली होती. त्याचमुळे हा बॉल मात्र थांबला नाही आहे. बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडं 6 धावांसाठी. 19 बॉल 25ची गरज. हा बॉल खूप महत्त्वाचा आहे सचिन लहानेचा, कारण आतापर्यंत या षटकामध्ये खूप जास्त धावा खर्च केल्या. 19 बॉल्समध्ये 25 धावांची गरज आहे. पहिल्या बॉलवर डबल, दुसऱ्या बॉलवर 4, त्यानंतर तिसऱ्या बॉलवर 3, त्यानंतर बॉलला 2, त्यानंतर षटकार. खूप जास्त धावा खर्च केलेल्या, एकूण 17 धावा खर्च केलेल्या आहेत या सचिन लहानेनं या षटकामध्ये. आनंद चव्हाण पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल. शेवटचा बॉल या
तिसऱ्या षटकातला फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सचिन लहाने. राईट आर्म ओव्हर द विकेट टू आनंद चव्हाण. रिवर्स खेळायचा होता. यावेळेस मात्र थोडीशी घाई झाली. बघा, नखाने खरचटून सर्व गोष्टी होत असतील तर तलवारीची आवश्यकता असते का? नाही. सरळ बॅटने धावा येत आहेत. 5 बॉल्स तुम्ही सरळ बॅटने खेळलात. शेवटच्या बॉलवर उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तो प्रयत्नामध्ये फसलाय फलंदाज आनंद चव्हाण. आता 18 बॉलमध्ये 25 धावांची गरज आहे. नक्कीच एक रंगतदार सामना होणार आहे आणि हे षटक थोडंसं महागडं ठरलंय आणि षटक ठरते ते म्हणजे देसाई युनायटेड ग्रुपसाठी फायद्याचं. 3 षटकाचा खेळ झालाय. घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा येऊ द्या 4थ्या षटकामध्ये. तोपर्यंत आता गेलो लगेच आलो. हे गर्व आहे त्याला भगव्याचा जैसा मावला शूरवीर शिवबाचा. गर्व आहे त्याला भगव्याचा जैसा मावला शूरवीर शिवबाचा. हरिदास चरवड भाऊ यो आहे आवाज सिंहगड करंडका. 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 गोरगरिबाला साऱ्या जनतेला मदत करण्या हटन माग आहे दिलदार दादा जानशीर येई अन्यायाचा त्याला राग. अन्यायाचा त्याला राग येई अन्यायाचा त्याला राग. नंबरच्या गाड्या फिरतान या साऱ्या पुणे जिल्ह्याभर. हरिदास दादा जैसा आहे वाक्याची कुणाला येणार सर. कुणाला येणार सर. त्याची कुणाला येणार सर. सिंहगड करंडक चषक गाजतई आज या साऱ्या महाराष्ट्राला. सिंहगड करंडक चषक गाजतई आज या साऱ्या महाराष्ट्राला. Thank you, DJ. सन्माननीय हरिदासजी कृष्ण चरवड BE सिव्हिल सभासद आहेत. पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत. सदस्य आहेत क्रीडा समिती जैव वैविध्य समितीचे. त्यांच्या माध्यमातून देखील चांगलं मार्गदर्शन या आयोजकांना लाभलेलं आहे. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. 18 बॉलमध्ये 25 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर येतोय करण घणसोलकर. फिरकीचा जादूगार ज्याला आपण म्हटलो तो नेहमीच म्हणतो तो आता पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी येतोय. किसनजी धुमाळ यांना विनंती करतोय प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी रिपोर्ट करायचं आहे. किसनजी धुमाळ विनंती करतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी रिपोर्ट करायचं आहे. चला सामना ऑन ठेवायचा आहे. नवीन बॉलर करण घणसोलकर बॉलिंग ट्रॅकवर येतोय. अप्पासाहेब दागडे साहेब यांच्याकडून यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सन्माननीय अप्पासाहेब जागडे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. जागडे प्रतिष्ठानचे ते मालक आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. करण स्ट्राईकवर असेल. पिंजारी. 18 बॉल 25 धावांची गरज. कंपल्सरी चेस. पहिला बॉल 4थ्या षटकातला. हो यावेळेस हलक्या हाताने बॉलला प्लेस केलं जाते मिड विकेट रिजनमध्ये. डीप नुसतेच्या पुढे येईपर्यंत 2ऱ्या धावाची कॉल आहे. कॉल कंप्लीट केली जाईल. 2 धावांची वाढ. धावसंख्या 2 जाईल पुढे पोहोचेल 30 वर. आखूट टप्प्याचा बॉल होता. खूप कमी गतीने हा बॉल हाताळला होता आणि त्यामुळेच पाहिलं होतं की डीपमध्ये क्षेत्ररक्षक खूप जास्त लांब आहे. 2 धावांचा कॉल दिला गेला आणि 2 धावा सहजतेने कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. बॅटर आनंद चव्हाण आणि निलेश पिंजारी या दोघांच्या माध्यमातून. धावसंख्या झाले 30 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 23ची गरज आहे. बॉल्स शिल्लक असतील 17 बॉल्स 23 धावांची गरज. करण घणसोलकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. स्ट्राईकवर बॅटर असेल निलेश पिंजारी. चांगला सामना प्रेक्षकांची रंगत वाढवतोय. यावेळेस पुन्हा शफल झाले. नटराज स्टाईलने बॉलला खेळून काढलाय. लॉंग लेग रिजनमध्ये त्या ठिकाणी चेस केला जाईल. बॉल दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जातोय. लय दिसत नाहीये करण घणसोलकर. आजच्या या दिवसामध्ये दोन्ही बॉल आखूट टप्प्याचे होते आणि फलंदाजाला पुरता वेळ मिळतोय.
फटका निवडण्यासाठी आणि बॉडी रोटेट करून ऑन साईडला खेळण्यासाठी. पहिल्या 2 बॉलवर थोडासा लई दिसला नाहीये करण कन्सोलकर. शशितारा संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. जसा हा सामना संपेल लगेच शशितारा संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. पुन्हा एकदा करण कन्सोलकर गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. राईट आर्म ओव्हर द विकेट. निलेश पिंजारीसाठी धावसंख्या झालेली आहे ते म्हणजेच 32 धावा. बॉल डॉट. तिसरा बॉल डॉट झालाय. पहिल्या 2 बॉलवर थोडासा बॅटर हेवी झाला होता. त्यानंतर तिसऱ्या बॉलवर बॉलर कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. महत्त्वाचं आहे कमबॅक करणं. कमीत कमी धावा खर्च करायच्या, जास्तीत जास्त विकेट घ्यायचे आहेत. याच उद्देशाने कर्णधार विशाल म्हात्रे यांनी त्यांना गोलंदाजीवर आमंत्रित केलं होतं आणि आता मात्र कुठेतरी ती जबाबदारीची जाण आलेली आहे करण खंडसोलकरला. करण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर निलेशसाठी. यावेळेस मोठा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक जजमेंट घेतोय त्या ठिकाणी. हा झेल महत्वाचा होता. हा झेल कंप्लीट होतोय. विकेट डाऊन. बॅटर बॅक टू द आउट. आहे तर 14 बॉल्समध्ये 21 धावांची गरज विजयासाठी असणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय अनुराग मोहिते. नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला अनुराग मोहिते पाहायला मिळेल. चांगला खेळ या ठिकाणी निलेश पिंजारीचा झालेला आहे. जवळपास निलेश पिंजारी बाद झाला तेव्हा त्याच्या धावा होत्या एकूण 11 बॉल त्याने फेस केले. 11 बॉल्समध्ये 15 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान निलेश पिंजाराने दिले आणि सर्वात महत्त्वाचं काय आनंद चव्हाणला साथ दिले. त्यामुळे त्या पार्टनरशिपने कुठेतरी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आलाय देसाई युनायटेड संघाकडे. यावेळेस स्क्वेअर विकेट काय जाऊ होता. झेल मात्र हुलकावणी देऊन गेलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चौकार. थँक्यू. चांगली ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे बॅटर आनंद चव्हाणची आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 36 या आकड्यावर. आणि आता जवळपास पुन्हा एकदा हावी होतोय बॅटर आनंद चव्हाण टीम जागृतीवर. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळायचा पवित्रा घेतला गेला. रिव्हर्स खेळण्याचा अट्टहास बांधलेला आहे बॅटर आनंद चव्हाणने की माझ्या बॅटमधून एकतर रिव्हर्स स्ट्रोक आलाच पाहिजे. पण 4 षटकं संपलेल्या 4 षटकां समाप्तीनं धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 36 धावा जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती म्हणजे 17 धावांची. बॉल शिल्लक असतील 12 बॉल्समध्ये 17 धावांची गरज आहे. अजूनही सामना रंगतदार होईल यात तिळ मात्र शंका नाही आहे. पुढचं षटक हे दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचं असणार आहे आणि त्या षटकाची जबाबदारी कोण स्वीकारतोय हे देखील महत्त्वाचं आहे. आणि ती जबाबदारी स्वीकारताना कमीत कमी धावा जास्तीत जास्त विकेट घ्यायच्या आहेत ते म्हणजेच जागृती स्पोर्ट्सला आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवायच्या आहेत देसाई युनायटेड ग्रुप PCMCला. तर ते कसं घडेल ते पाहण्यासाठी आपण छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा जोडूया या सिंहगड कर्नाटक 2021 मध्ये. घेऊया एक छोटासा ब्रेक. कमॉन डीजे. भगव्याचा जैसा मावला शूरवीर शिवबाचा. गर्व आहे त्याला भगव्याचा जैसा मावला शूरवीर शिवबाचा. हरिदास चरवड भाऊ यो आहे आवाज सिंहगड. 12 बॉल 17 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा येतोय प्रसन्न पाटील ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं ज्यामध्ये त्याने फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या आणि तशाच पद्धतीचं इकॉनॉमिकल षटक आता हाताळावं लागेल जर जागृती स्पोर्ट्स संघाला या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर. आणि पाहूयात ते आव्हान टिकवण्यासाठी देसाई युनायटेडचे आनंद चव्हाण सुरुवातीच्या पहिल्या बॉलपासून खेळपट्टीवर आहे आणि आता देखील त्याचा खेळ बहारदार होतोय.
ते नॉन स्ट्राईक एंडला असतील. स्ट्राईकवर आता अनुराग मोहिते तुम्हाला पाहायला मिळते. 12 बॉल 17 धावांची गरज. प्रसन्न पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल क्रॉस बॅटेड कनेक्ट केलाय. अक्षय पवार येतोय त्या ठिकाणी बॉल कलेक्ट करतोय. एकच धाव मिळणार आहे. एक एक बॉल आता हृदयाची स्पंदनं वाढवणारा ठरणार आहे. कारण अभि नाही तो कभी नाही, आता नाही तर कधी नाही आहे. 11 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. आनंद चव्हाण जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत देसाई युनायटेड संघाची विजयाची जी आशा आहे ती पल्लवित राहणार आहे. कारण त्याने पहिल्या बॉल पासून बहारदार खेळ केला आहे. म्हणून की काय जागृती स्पोर्ट्स संघाचं एकच लक्ष असेल की कसं आनंद चव्हाणला अडवता येईल. पुन्हा एकदा प्रसन्न पाटील बॉलिंग ट्रॅकवर असेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकवर राईट हँडेड बॅटर आनंद चव्हाण. 11 बॉल 16. मोठा फटका आहे, हवेत आहे आणि बॉल मात्र थांबणार नाहीये. बॉल जाईल ऑडियन्स स्टँड मध्ये. 6 धावांसाठी दर्जेदार षटकार. वाटतोय एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू. तर या ठिकाणी एक छुटी हुई कॅच की किंमत तुम क्या जानो विशाल बाबू. या ठिकाणी तो कॅच सुटलाय तो आनंद चव्हाणचा होता आणि त्या सुटलेल्या कॅच नंतर मात्र आनंद चव्हाणने मागे वळून पाहिलं नाहीये. षटकारांची आणि चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये. प्रसन्न पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा मोठा प्रहार आहे. त्या ठिकाणी विशाल झेल घेण्यासाठी पुढे सरसावतो. विशाल करून देखील चूक. आनंद चव्हाणचा झेल पुन्हा एकदा सुटतोय. म्हणजेच काय नियती सुद्धा जागृती स्पोर्ट्स संघाची साथ या ठिकाणी देत नाहीये. जागृती स्पोर्ट्स संघ गेल्या वर्षीचा विजेता संघ आहे आणि ते विजेतेपद टिकवण्यासाठी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जागृती स्पोर्ट्स संघ आला होता. पण तसा खेळ या ठिकाणी झाला नाहीये. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 44 धावा जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. 9 बॉल्स 9 धावांची गरज. अजूनही सामना बॅलन्स आहे असं मला तरी वाटते. कारण गोलंदाजीची धार अजूनही बोथट झाली नाही. प्रयत्न चालू आहेत गोलंदाजांचे. यावेळेस बॉलला केलंय पूल उडवलंय सीमारेषेच्या बाहेर. फ्लॅटेड सिक्सर. 6 धावा. आता अनुराग मोहिते याने देखील आता या सामन्यावर वर्चस्व राखण्यासाठी मोठे फटके खेचण्यासाठी सुरुवात केलेली आहे. 4थ्या क्रमांकावर आल्या. 4थ्या क्रमांकावर येताना फक्त 2 बॉल त्यांनी घेतले. 2 बॉलमध्ये 7 धावा बनवलेल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचवलेली आहे ती म्हणजे 50 या आकड्यावर जिंकण्यासाठी आता 3 धावांची गरज आहे. जवळपास आता सामना जवळ आलेला आहे देसाई युनायटेड PCMC संघाच्या. कुठेतरी गोलंदाजांमध्ये चांगली सुरुवात झाली होती. करणकडून प्रसन्नने चांगली साथ दिली. सचिनच्या 3ऱ्या षटकामध्ये 17 धावा आल्या. 4थं षटक करणचं ते देखील 8 धावांचं राहिलंय. पण त्यानंतर या षटकामध्ये 2 षटकार आलेत आणि पुन्हा एकदा या सामन्याची दशा दिशा बदललेली आहे. जागतिक स्पोर्ट्स संघ थोडासा बॅकफुटवर जातोय. यावेळेस पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय महेंद्र आणि हा झेल कंप्लीट करतोय. परतावं लागेल बॅटर अनुराग मोहितेला. 3रा विकेट डाऊन. Three runs are required to win. Easy target for Desai United Group PCMC. प्रसन्न उशिरा का होईना या ठिकाणी यश मिळवून देतोय टीम जागृती स्पोर्ट्सला. श्रीकांत कोळी PJ स्पोर्ट्स डोंबिवलीला. हो यावेळेस स्क्वेअर द विकेट. बॉल हवेत आहे. चांगल्या पद्धतीने बॉलला स्लाइस केलं जाते. थर्ड मॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 धावांचा कॉल आहे. धावाची संधी आहे. 2 धावा पूर्ण झाल्या. 3ऱ्या धावासाठी प्रयत्न देखील होतोय आणि अशा पद्धतीने सामना जिंकतोय देसाई युनायटेड ग्रुप PCMC हा संघ. विजय संघाचं अभिनंदन आणि हार्ड लक. आणि आता मात्र
विजयाची दावेदारी राखू शकत नाहीये श्रीकांत कोळी पीजे स्पोर्ट्स डोंबिवली, कारण त्यांचं आव्हान या स्पर्धेतून संपते. आपला सहभाग या ठिकाणी नोंदवला त्याबद्दल तुमचा आम्ही आभार व्यक्त करतोय. भविष्यातील स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे तो म्हणजेच आनंद चव्हाणला, ज्याने केल्या आहेत 29 धावा दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करताना. आणि